पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 10 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 10. रोमकरास पत्र अध्याय 10. बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व परमेश्वराजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. मी त्याचविषयी साक्ष देतो की त्यास परमेश्वराविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही, कारण त्यांना परमेश्वराच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे ते परमेश्वराच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे. नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे. मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचरितो तो त्याने वाचेल. परंतु विश्वासाने जे नीतिमत्व ते म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नको की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास. तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या तोंडात व तुझ्या अंतःकरणात आहे. जे विश्वासाचे वचन आम्ही गाजवितो तेच हे आहे. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. शास्त्र म्हणते, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो तो फजित होणार नाही. यहुदी व हेल्लनी यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांस पुरवठा करण्याइतका तो संपन्न आहे. जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याचे त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि ज्यांना पाठविले नाही ते कशी घोषणा करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम दिसतात, असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्तेकडे सर्वांनी लक्ष दिले असे नाही. यशाया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या सुवार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, ऐकले होते. त्यांचा नाद सर्व पृथ्वीभर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले. आणखी मी विचारतो की इस्रायलला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हास ईर्षेस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हाला चिडवीन. आणि यशाया फार धीट होऊन म्हणतो, जे माझा धावा करीत नसत त्यास मी प्राप्त झालो, ज्यांनी मजजवळ मागितले नाही त्यास मी प्रगट झालो. इस्रायलाविषयी तो म्हणतो, मी सारा दिवस आपले हात आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे केले आहेत.